राष्ट्रमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्री, माता रमाई, संत शिरोमणी सावता महाराज, संत भगवान बाबा, संत सेवालाल, संत बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलं, या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन। ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती एल्गार सभा आज आपल्या आडगाव खरात या गावामध्ये होत आहे। या सभेला मंचावर आदरणीय लक्ष्मणजी हाके सर, बळीरामजी तात्या, आमचे बजरंगी सानप, किशोरराव चौधरी, बलभीमजी बारगजे, माऊली शिरसाट, केशव तात्या तांदळे, आमचे सुशीलजी कोळेकर, सुनील ढाकणे, नंदुभाऊ उघडे आणि खरं तर ही सभा घेण्याचा ज्यांनी मानसिकता दाखवली असे विलासजी नेमाने, या गावचे सरपंच आढाव, निवृत्ती रासवे आणि शेजारच्या गावाहून मोठीवाडीहून आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसादजी खेत्री, या गावातील माता बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आपले नेते, आपले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे करत आले। ओबीसींची जातनिहाय जनगणना का व्हावी? कारण तुमचा आमचा आकडा कळाला पाहिजे। या गावामध्ये माळी किती आहे, धनगर किती आहे, वंजारी किती आहे, सुतार, सोनार, लोहार, कुंभार, गुरव, गोसावी, डवरी, डोंबारी, त्या सगळ्या जाती आपण किती आहोत आणि टोटल ओबीसी म्हणून आपण किती आहोत? कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला हिणवल्या जातंय। या राज्यामध्ये 12% असणारा मराठा समाज आपल्याला सांगतोय ते 32 किलोचं अंतरवालीचं माकड, ते आपल्याला काय म्हणताय? या राज्यामध्ये आम्ही 6 कोटी आहोत। अरे या महाराष्ट्राची सगळी जनताच 12 कोटी आहे। मग तुम्ही जर 6 कोटी असाल तर आमचे ओबीसी कुठे गेले? 1931च्या जनगणनेनुसार 52% असणारा ओबीसी कुठे गेला? माझा एससी समाज कुठे गेला? एसटी समाज कुठे गेला? मुस्लिम समाज कुठे? ब्राह्मण, मारवाडी, जैन हे समाज नाहीत का महाराष्ट्रात? उचलली जीभ लावली टावयाला, कारण की 5वी नापास बेन अक्कलच नाही ना। बोलायचं काही बी, काय झालंय सरकारने ठेवलंय सोकून, ते जे बोलन खरं, ते जे मागन त्याला द्यायचं, ते जे हट्ट करीन, एखाद्या घरात लहान लेकरू नसतं का निव्वळ कुपोषित असतं, परंतु बापाला काही मागितलं नाही दिलं की ते पाय आपटीतं, अंग टाकतं, लोळतं, तशा प्रकारचं हे 32 किलोचं बेन। राज्य सरकार ओबीसी आमचा डीएनए म्हणून आपल्याला फसवतंय, कारण की आपण भोळे भाबडे लोक 18 पगड जातीतील, 12 बलुतेदार, 18 लोतेदार, एससी एसटी मुस्लिम, आपण भोळे भाबडे लोक, आपल्याला फसवलं की आपण दनादन मतदान करतो। जे लोक आपल्यासाठी लढतात, जे लोक आपल्या हक्क अधिकारासाठी लढतात, यांना आपण विसरून जातो। ओबीसी आमचा डीएनए म्हटलं, लाडक्या बहिणी आज आल्यात, मी माफी मागतो तुमची, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये घोषित केले की लाडक्या बहिणीने बी नाही देवा भाऊ, एकनाथ भाऊ लय नंबर घेत म्हणले, दनादन मत दिले, परंतु तुमच्या हे लक्षात येतंय का? लाडक्या बहिणीला पैसे दिले पण दाजीच्या खिशातून सगळे वरबडून घेतले ना। आज 2014ला मोदी सत्तेत येण्याच्या अगोदर जी 10-26 ची गोणी 710 रुपयाला होती, आज बांधवांनो 2200 रुपयाला, 2200। त्यावेळेस कापसाचे भाव 6,500-7,000च होते, आज बी तेच आहेत। सोयाबीनचे भाव 4,000च्या आसपास होते, आज सुद्धा तेच आहेत। मग खताची गोणी 3 पट वाढली, तुमच्या कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव का नाही वाढले? मजुरीचे भाव वाढले, नांगरटीचे भाव वाढले, मशागतीचे,
औषधाचे बियाण्याचे भाव वाढले, पण तुमचे भाव तिथंच आहेत. परंतु भोळा बाबडा समाज खोटं बोललं की खरं वाटतं. परंतु बांधवांनो, आपल्या हक्काधिकाराची लढाई लढत असताना आता खरं बोलावं लागल आणि खरं मांडावं लागल. आणि आपले हक्क अधिकार कोणी घरी आणून देत नसतील. आपल्याला आपला झेंडा खांद्यावर घ्यावा लागल आणि गावगाड्यातल्या 18 पगड जातीतील 12 बलुतेदारांची, 18 आलोतेदारांची लोकसंख्या आपल्याला का माहिती असली पाहिजे. कारण इथे या माजलगाव मतदारसंघात 60-70 हजार ज्या समाजाचं मतदान आहे, त्या समाजाचे 3 उमेदवार. ते म्हातारा आमदार प्रकाश सोळंके, तो दुसरा ते काय छत्रपती कारखान्यावरचे जगताप, तिसरा ते आडसकर. 3 लोक राहते ना. आपलं ओबीसीचे राहिले की आपलं मतदान 2 लाखाच्या वर. आणि आपले म्हणजे नाही, आपलं काय खरंय, आपल्याला आपल्यातले आपल्यात झुंजवल्या जातं. आज या मतदारसंघामध्ये माधव तात्या निर्मळांसारखा माणूस उभा राहिला, निवडून यायला पाहिजे होता ना. धनगर समाजाचा माणूस माळ्यांनी मतदान करायला पाहिजे होतं, वंजाऱ्यांनी करायला पाहिजे होतं, बंजाऱ्यांनी करायला पाहिजे होतं. तुमचे हक्काधिकार आज माधव तात्या सभागृहात बोलले असते. आमची जात निहाय जनगणना करा, आमचं आरक्षण वाचवण्यासाठी बोलले असते. परंतु आपण काय केलं, ती डंगरी गाडी आणली आपण पुन्हा. काय अक्कल नाही, वय गेलं पण सोय नाही ना. साठी बुद्धी लाटी होऊन बसली. ज्या माणसाच्या जीवावर निवडून येत आहे, ज्या समाजाच्या जीवावर निवडून येत आहे, त्यांच्याच विरोधात षडयंत्र, त्यांचंच वाटोळ करायचं. सातत्यानं त्यांना टार्गेट करणं सुरू आहे. पंकजाताईचं नाव घ्यायचं. धनंजय मुंडेंनी पंकजाताईनं माझ्या विरोधात षडयंत्र केलं. काय षडयंत्र केलं बाबा? आमच्या 2-4 लोक, त्या आष्टीचा जब्या, ते गेवरायचा पापड्या, यांच्या विरोधात काय षडयंत्र केलं? अरे अनेक वर्षापासून तुमचे बाप दाद्यापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आलो. सुंदरराव सोळंकेला निवडून दिलं, उपमुख्यमंत्री पदावर नेऊन बसवलं. तिकडे शिवाजीराव पंडितांना मंत्री करण्यापर्यंत ओबीसींचा हात आहे, परंतु हे विसरून गेले. तिकडे ते सुरेश दास वर बोलता, निवडणूक आली की पुन्हा पंकजाताईपाशी येऊन लोटांगण घेण्याचं काम करीन, धनंजय मुंडे सोबत पाय चाटण्याचं काम करीन. परंतु निवडणुका झाल्या की जातीवाद, निवडणुका झाल्या की त्यांना ते 32 किलोचं ते बियाणं आठवतं, जातीवाद करणार. त्यामुळं आपण जागं होणं गरजेचं आहे. जात निहाय जनगणना 1931 ला ओबीसींची जात निहाय जनगणना भाजप आलं, काँग्रेस आलं, अनेक सरकार आले, यांना कुणाला करावी वाटली नाही. 1931 ला अरे 7 समुद्राच्या पलीकडून आलेले ते इंग्रज, यांनी तुमची जात निहाय जनगणना केली. त्याच्यानंतर कुणालाच करावी वाटली नाही. का करावी वाटली नाही? कारण तुमचा आकडा कळाल्यावर तुम्हाला कळलं ना, त्या माजलगावमध्ये धनगर किती, वंजारी किती, बंजारा किती, माळी किती, हे जर एकत्र केले 4च जाती एक, बाकी मग सुतार, सोनार, लोहार, मायक्रो ओबीसी जाऊ द्या, गुरु गोसावी जाऊ द्या, 12 बलुतेदार, 18 हे जाऊ द्या, त्या 4 जाती एकत्र केले तर यांच्यात जर एक झाले तर आमदार यांचा होईल, कोणाचे जिल्हा परिषद सदस्य होते, कोणाचा पंचायत समिती सदस्य होईल. त्याच्यामुळे ते आपल्या हात विखुरलेलं ठेवते. आज माधव तात्यासारखा माणूस बोलायला लागला की त्याच्या विरोधात धनगर समाजाचीच माणसं उभा करायची, काहीतरी त्यांच्या विरोधात त्यांचं बदनामी करण्यासाठी, षडयंत्र करण्यासाठी. आमचे शिवप्रसादजी बोलायला लागले की गावातून एखादा पाय टाकायला मला खंत वाटते. छत्री साहेब, तुमचं गाव माळ्याचं, हाके सर, मोठीवाडी जिल्हा परिषद सर्कलचं गाव माळ्याचं आणि सरपंच मराठ्याचा. वाईट याचं वाटतं, पाहुण्याचं गाव सांगावं कोणाला. आणि पाहुणे म्हणजे नाही त्यांनी लय काम चांगलं केलं, ते लय चांगलं पोरग आहे. मग का आमचं जगनराव चांगले नव्हते का? आमचे शिवप्रसादजी चांगले नव्हते का? म्हणजे आपल्याला लोकाला चांगलं म्हणायची सवय लागली. आणि त्यांना कसं आहे, आपला तो बाब्या, त्यांच्याकडे कसं आहे, आपला तो बाब्या आणि लोकांचं कार्ड, ते 32 किलोचं कोणाच्या हिशोबाने वाऱ्याने उडून जाईल, त्याला दैवत. अरे शिवाजी महाराजांच्या शेजारी त्याचे बियाण्याचे फोटो लावायला लागले. अरे ज्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, त्या छत्रपती शिवरायांना माळ्यांनी, धनगरांनी, वंजाऱ्यांनी, बंजाऱ्यांनी, 18 मुस्लिमांनी सगळ्यांनी साथ दिली आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य स्थापन केलं. त्यावेळी छत्रपतींच्या विरोधात षडयंत्र करणारे कोण? हेच छत्रपती संभाजीराजांना पकडून देणारे कोण? अरे नात्यातले हेच, कारण की यांच्या रक्तात गद्दारी आहे.
जे छत्रपती शिवरायांचे छत्रपती संभाजी महाराजांचे झाले नाही ते बाळासाहेब ठाकरेचे उद्धव ठाकरेचे काय होणार आहे ते यांच्या रक्तात गद्दारी भिनलेली आहे. तुम्ही सांगा जी बाळासाहेबांची शिवसेना आगरी कोळी भंडारी माळी धनगर वंजारी 18 पगड जातीतील लोकांनी डोक्यावर घेतलं बाळासाहेबांना. कारण त्या ती शिवसेना स्थापन करताना तिथं छगन भुजबळ नावाचा योद्धा होता आणि छगन भुजबळ साहेबांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. राज्यभर शिवसेनेची ताकद वाढली. परंतु मुख्यमंत्री करायचा टाइम आला की त्या बाळासाहेबांनी त्यांनी कुणाला केलं? मनोहर जोशी ब्राह्मण मराठा. मग आता भोगा फळ. कारण की तुम्ही आता गद्दारांना पोचलाय. गद्दार तुम्हाला रिझल्ट देते. तुम्हाला ओबीसी इमानदार हे तुम्हाला कळलंच नाही. आज एकनाथ शिंदे सोबत जेवढे आमदार फुटले त्याचा हिशोब लावा. त्याच्यातले कोण्या कोण्या जातीचे त्याच्यात तुम्हाला ओबीसीची टक्केवारी खूप कमी दिसेल. आता पुन्हा 6 खासदाराचं चाललंय. आम्हाला काय घेणं नाही ते कोणाचं सरकार पडलं काय, कोणाचे आमदार गेले काय, कोणाचे खासदार गेले काय, कोणाचं वाटोळ झालं काय, आम्हाला काय घेणं नाही. कारण की त्या उद्धव ठाकरेने सुद्धा त्या बेण्याला जाऊन भेट दिली होती. उद्धव ठाकरे काय हाके धनगराचं पोरग हाके उपोषणाला बसलाय, माळ्याचं पोरग नवनाथ वाघमारे उपोषणाला बसलाय, ओबीसीचे काहीतरी हक्क अधिकारासाठी लढते. त्या उद्धव ठाकरेला बी काही यावं वाटलं नव्हतं. परंतु मला हे सांगायचंय की आज कोणते 6 फुटते त्याच्यात सुद्धा ओबीसीचे किती सांगा आणि ते कोण्या जातीत आहेत सांगा. कारण ओबीसीच्या रक्तात गद्दारी नाही. परंतु त्या प्रस्थापितांना ओबीसी कळली नाही. कारण की गेल्या अनेक वर्षात ओबीसी यांना आमदार करत आली, मंत्री करत आली, मुख्यमंत्री करत आली. या राज्यातल्या 29 मुख्यमंत्र्यांपैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री मराठ्यांचे. यांचे साखर कारखाने, यांच्या दूध डेअऱ्या, यांच्या बँका, शिक्षण संस्था, करोडो रुपये. यांच्या लोकांना काही कळत नाही. परंतु भैया साहेब, दादा साहेब, अण्णा साहेब, काका साहेब काय कळत नाही. परंतु आपण डोक्यावर घेतो. जाऊ द्या, सुंदरराव सोळंकीचं पोरग आहे, काहीच कळत नाही त्या प्रकाश सोळंकीला, पण सुंदरराव सोळंकीचं पोरग आहे ना म्हणून आपण मतदान करतो. परंतु ते तुम्हाला डसल्याशिवाय राहत नाही. डसणाऱ्या लोकांना ते सुंदरराव सोळंकीचं पोरग असेल, हे शिवाजीरावचं पोरग असेल किंवा कोणाचं पोरग असेल किंवा अंकुशराव टोपेचं पोरग असेल, तिकडं या लोकांना घराचा रस्ता दाखवण्याचं काम केलं पाहिजे. हे बघा, त्या आंतरवालीच्या 32 किलोनी घोषणा केल्या. मी छगन भुजबळांना पाडीन, मी याला पाडीन, धनंजय मुंडेला पाडीन, मी याला पाडीन, त्याला पाडीन. त्या बेनाला एकही नेता पडला नाही ओबीसीचा. परंतु आम्ही त्यांचे ती घनसावंगीचं ते 12चं बेन ते आमचं राजेश टोपे पाठवलं घरी. इकडं गेवराईचा लक्ष्मण पवार, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मिळत नसेल तर मी पहिला राजीनामा देतो. डिपॉझिट जप्त केलं ओबीसीने. बच्चू कडू जातीवादी प्रहार संघटना, प्रहार पक्ष ओबीसीच्या जीवावर निवडून येत होता अचलपूर मधून. डिपॉझिट जप्त झालं आणि आता मागच्या दाराने ती प्रहार गुंडाळली आणि शिंदे गटात गद्दाराच्या पक्षात गेलं आणि म्हणते आता इथून पुढे मी जातीपातीच्या आंदोलनात जाणारच नाही बाबा. झटका बसल्यावर कळतं ना. त्यामुळं तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही ठरवलं ना या मतदारसंघात कोणाला आणायचं आणि कोणाला घरी पाठवायचं. परंतु आपण ठरवतच नाही. आता पूर्ण ऐकतो, निवडणुका आल्या आपल्याला 500ची पत्ती येते, आपल्या माता मावल्याला लाडकी बहीण योजना येते, आपण सगळं विसरून जातो. परंतु बांधवांना हे पैसे सुद्धा आपले येणाऱ्या काळात सगळं आपलं घ्यायचं. परंतु आपल्या माणसाला निवडून देण्याचं आपण काम केलं पाहिजे. कारण आपले माणसं सभागृहात असले पाहिजे. आज गावगाड्यामध्ये ओबीसीचे बोगस नोंदी मार्फत प्रमाणपत्र काढणं सुरू आहे. ओबीसीची राजकीय हत्या सुरू आहे. कारण यांच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला आम्ही विरोध केला नाही, करणार नाही आणि करतही नव्हतो. परंतु यांना शिक्षण नोकरीतल्या आरक्षणात रसच नाही. यांना 15-16 वर्षाचं त्यांचं बियाणं झालं की युवा नेता होतो तो युवराज, युवा नेता. त्याला लगेच पंचायत समितीचे डोहाळे लागतात, जिल्हा परिषद सदस्य वाटतो, सरपंच वाटतं गावातला, शेंबडक असाना. आणि त्याच्यामुळे तुमची राजकीय सत्तेच्या बाहेर तुम्हाला ठेवण्यासाठी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून तुम्हाला हद्दपार करण्याचं ठरवलंय. त्यासाठी त्यांनी बोगस नोंदी मार्फत राज्यभर अनेक कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम केलं. आताच
2-4 दिवसापूर्वी आमचे जुने दुसरे सहकारी, न्यायालयीन लढा लढणारे सहकारी मंगेशजी ससाने यांनी दौंड नगर परिषदेमध्ये एक कुणबी प्रमाणपत्र बोगस असल्याचा पूर्ण पुरावा दिला आणि ते रद्द झालं. ते पाटील नावाचा कोणीतरी होता तिथं, नगरसेवक पद रद्द झालं. त्याच्याच धर्तीवर तुमच्या माजलगाव मध्ये त्या म्हाताऱ्या आमदारांनी बोगस ओबीसीला तिथं तिकीट दिलं. लाज वाटली पाहिजे ना, ओबीसीचे मतं घेतले नाही का? खरं तर त्याच्या सोबत काम करणारे कोण असतील त्यांनी सुद्धा जाब विचारला पाहिजे त्या म्हाताऱ्याला. त्याचा आराम करायची वेळ पण आपण त्याला सभागृहात पाठवलं. कधी तुमच्या ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नाही ते म्हातारं. ओबीसींना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे नाही म्हणणार. ओबीसींच्या मुलांना महाज्योतीतून चांगला निधी मिळाला पाहिजे नाही म्हणणार. ओबीसी महामंडळाला निधी द्या नाही म्हणणार. पण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला निधी द्या म्हणणार. आमच्यावर अन्याय होतोय म्हणणार. कारण की तुम्ही मतदान करतात ना फुकट. कारण की फुकट भेटल्यावर महत्व नसतं. याच्यामुळे आपले कोण परके कोण. आता इथं त्यांनी कोण बोगस नगरसेवक सौ रेखा सर्वदे यांचं प्रमाणपत्र आता रद्द झालंय. म्हणजे सुरुवात झाली सगळीकडे. असे सगळेच प्रमाणपत्र रद्द करावे लागतील. उदाहरणार्थ ह्या गावामध्ये आडगाव मध्ये जर एखादं तुम्हाला शंका आली कोणी बोगस कुणबी प्रमाणपत्र काढलंय तर तिथं काही लक्ष्मण हाके येणार नाहीत, तिथं मंगेश असं येणार नाही, की नवनादाबा येणार नाही. हे गाव गाड्यातल्या लोकांनीच त्याचे डॉक्युमेंट काढायचे, त्याचं खोटं काय खरं काय बघायचं आणि ती जात पडताळणी समितीकडे दाद मागायची, ते रद्द करण्याचं काम करायचं. हे केलं तर आपलं आरक्षण टिकन. नाही तर आज या आडगाव मध्ये आहे समाज ठीक आहे, मोठीवाडीमध्ये बाबा माळी समाज खूप आहे. तिथं जर ठरवलं आता कमीत कमी डोक्यात उजेड पडला जगनराव, आता जर डोक्यात उजेड पडला तर पुन्हा होईन माळ्याचा सरपंच. नाही तर मग हाईच ते ये रे माझ्या मागल्या. परंतु ज्या गावामध्ये 50-60% मराठा आहे, ज्या गावामध्ये 50-60% मराठा, 22% ओबीसी, 22% SC ST, ह्या गावात तुम्हाला आरक्षण सुटल्यावर तिथं जर कुणबी प्रमाणपत्र असले तर तुमचा सरपंच आता कशाला करतील? ते जे तुमचा पूर्वी करावा लागत होता ते आता करणार नाहीत. तुमचा ग्रामपंचायत सदस्य त्यांना जाणीवपूर्वक नाविलाजाने करावं लागत होता ते आता करणार नाहीत. त्यामुळं ही हक्क अधिकाराची लढाई प्रत्येकाने आपल्या खांद्यावर झेंडा घेतला पाहिजे. त्यांच्यात बघा ना ट्रोलर, अरे काय त्या शिव्या आम्हाला रिस्टार म्हणून धंदे मांडले या लोकांनी. आणि ते धंदे मांडले ना, आपलं कोणी काय असलं चुकलं ओबीसीतलं थोडा जरी व्हिडिओ चुकला की अरे बाप काय बोललं की इतकं घाणघाण शिव्या, घाणघाण कमेंट, घाणघाण ट्रोलिंग. अरे काल आमच्या सुप्रिया अक्का, तुम्ही व्हिडिओ पाहिला का? ते शाहरुख खान आणि सुप्रिया अक्काचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला? सगळ्यांनी बघितला ना. मग आता जर त्या आपल्या एखाद्या माता माऊलीने जर एखाद्या शाही लग्नामध्ये आपल्या एखाद्या मोठ्या नेत्या महिला नेत्यांनी जर एखाद्या त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये जर शाहरुख खानला अशी मिठी मारली असते तर काय केलं असतं त्या ट्रोलर्सनी? यांनी काहीही करायचं. आपला तो बाप्या तो कसा ना कसमाळ्या, परंतु लोकांचं कार्ड म्हणजे आपण कार्ड आहे, आपल्याला काही बोललं चालतं. परंतु या गावगाड्यामध्ये 1931च्या जनगणनेनुसार तुम्ही 52% होता, आता 60% आहात. आणि 60% असून तुम्ही जर गप बसत असाल तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. येणारे तुमचे लेकरं बाळ तुम्हाला माफ करणार नाहीत. कारण ते सांगणारे ज्यावेळी तुमचं आरक्षण संपत होतं, ज्यावेळी तुमची जात न्याय जनगणना करण्याची वेळ होती, तुम्ही बोलायला पाहिजे होतं, त्यावेळी तुम्ही का बोलत नव्हते? कारण आज तुम्ही ती कॉक्रोच जनता नावाची पार्टी आली, कॉक्रोच जनता पार्टी. पोराईनी असं डोक्यावर घेतलं त्या कॉक्रोच जनता पार्टीला, दनादन इंस्टा, फेसबुक, ट्विटर फॉलो करीत बसले. माझ्यामध्ये 6 कोटी लोकांनी त्याला फॉलो केलं. अरे ते फॉलो करत असताना, त्या पोस्ट करत असताना तुम्ही हे सुद्धा पोस्ट करू शकता, ओबीसीची जात न्याय जनगणना करा, नाही तर आमदारांना आमच्या गावात एंट्री नाही. ओबीसीची जात न्याय जनगणना करत नसाल तर 2029 ला आम्ही तुम्हाला सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही. कारण ओबीसी आमचा डीएनए म्हणून आम्हाला फसवलंय ना. आपण म्हणतो देवा भाऊ जाऊ देवा, आपलं ब्राह्मण समाजाचे 2-3% लोकातलं आपल्यापेक्षा कमी समाजातलं आपल्याला न्याय देईल, ओबीसी आमचा डीएनए म्हटलेत. तर त्या देवा भाऊनी बी आपला केस निघाला कापला. बघा त्यांचा मराठा उपसमितीचा अध्यक्ष ते जातीवादी विखे, त्याचा आता नंबर लावणारच आहेत आम्ही. तू निवडूनच कसा येतो 2029 ला बघतो विखेने आमचं वाटोळ केलं ना. अरे तुझ्या बाप दाद्याकड
2.5 एकर जमीन होती, आज 35,000 कोटी 3500 कोटीची संपत्ती आली कुठून त्या विक्याकर? तुला आम्ही डोक्यावर घेतलं, तुम्हाला साखर सम्राट बनवलं, तुम्हाला शिक्षण महर्षी बनवलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या, आणि तुम्ही जर आमच्या गोरगरीब ओबीसीचं गोरबाडून घेत असाल तर 2029ला आमच्या ओबीसी सोबत गाठे. कारण आम्ही ज्यांना टार्गेट केलं ती घराचं त्यांना घरे पाठवलेलं आहे. राजेश टोपे टार्गेट केला कारण की त्यांनी डपडं वाजलं होतं त्या कसमाळ्याचं, डपडंच वाजायला पाठवलं ओबीसीनं फक्त ठरावं लागतं. आता तुम्हाला ठरवावं लागेल, ज्या माणसाने माजलगाव मध्ये बोगस कुंडी प्रमाणपत्रावाला उमेदवारी दिली, नगरसेवक केला, जो माणूस पंकजाताई धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात सातत्याने गरळ ओकतोय, याला पुढच्या वेळेस निवडून द्यायचं का कसं करायचं तुम्ही ठरवायचं. आता हे बघा, आम्ही काय राजकीय भाषा बोलायला आलो नाही, आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकार लढण्यासाठी आलो. ते जर उद्या सभागृहात म्हणला ना तो म्हातारा आमदार, ओबीसीची जातीय जनगणना करा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देऊ नका, जरांगेच्या मागण्या चुकीच्या आहेत, जरांगेच्या योग्य मागण्या मान्य करा आणि चुकीच्या मागण्या मान्य करू नका, ओबीसीच्या अडचणीत आणू नका, हे जर म्हटलं तर आम्ही दादा म्हणून डोक्यावर घेऊ त्याला बोलू. परंतु त्याच्या रक्तात जातीवाद, रक्तात गद्दारी, मतदान केलं तरी तुमच्यासोबत गद्दारीच करणार, कारण की त्याच्या बाप दाद्यापासून गद्दारी. निजामी म्हणलं तर राग येतो त्याला, कारण निजामी का म्हणू नाही, तुम्हाला आरक्षण लागतं ओबीसीतून, ओबीसीत आमचा नावी समाज दाड्या करतो, केस कापण्याचं काम करतो, कुंभार समाज गाडगे मडके बनवण्याचं काम करतो. मग हे निजामाच्या दाड्या करायला गेले होते का हैदराबादला? हैदराबाद गॅजेट मधून यांना आरक्षण लागत असेल तर गेले कशाला होते? कुंभार बनवून तिथं गाडगे मडके बनवायला गेले होते का? इकडं पाटील बी म्हणा, या राज्यामध्ये पाटील कुणी राहिलं नाही. पाटील कुणाला म्हणायचं नाही, मराठा कुणाला म्हणायचं नाही. आता या राज्यामध्ये सगळे मागासवर्गीय इतर मागासवर्गीय झाले, आपल्या लाईन मध्ये येऊन बसले. त्यामुळे एखादा आपल्याला आपण पाटील अजिबात म्हणायचं नाही, कुणबी म्हणायचं, कुणब्या म्हणायचं, कारण यांना लाजा वाटल्या पाहिजे ना. आणि यांना जर आपण जर शांत म्हटलं तर उद्या एससीचं आरक्षण द्या म्हणायला मागं पुढे पाहणार नाहीत, आणि एससीचं दिलं तरी घ्यायला लागणार नाहीत. कारण की सत्तेसाठी ते म्हणते लगेच मग राखीव जाग्यावर सुद्धा आपला आमदार होईल, राखीव जाग्यावर सुद्धा आपला खासदार होईल, राखीव एससीच्या राखीव जाग्यावर सुद्धा आपला जिल्हा परिषद सदस्य होईल. इतके निर्लज्जम सदासुखी सत्तेसाठी हापापलेले या लोकांपासून आता येणाऱ्या काळात सावध राहावं लागेल. आपल्या चांगल्या मराठ्यांना आपण कधी विरोध केला नाही. जे 96 कोळी मराठे आज बी आहेत, काही ज्यांच्या डोक्यात काही घेणदेण नाही, जरांगीला त्यांचं आवडत नाही पण बोलता येत नाही, अशा लोकांना आपण विरोध करत नाही. पण ओबीसीचं जे वाटोळ करत नाहीत, जे ओबीसीचं वाटोळ करण्यासाठी एकत्र येतात, या लोकांना आता तशाच तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे. 1931ला इंग्रजांनी जनगणना केली, काँग्रेस आलं, भाजप आलं, तुमची जनगणना कुणालाही करावी वाटली नाही. आणि आता पुन्हा 2024च्या विधानसभेच्या आधी, कारण 2011ला नाशिकचे तत्कालीन खासदार आदरणीय समीर भाऊ भुजबळांनी लोकसभेमध्ये ओबीसीची जातीय जनगणना करावी म्हणून ठणकावून मागणी केली. त्यावेळी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब भाजपमध्ये होते, भाजपचा त्या जनगणनेला विरोध होता. परंतु मुंडे साहेबांनी भाजपच्या नेतृत्वाला विचारलं नाही, कारण की त्यांना माहित होतं माझा गावगाड्यातील ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे. मी ज्या ओबीसीच्या जातीतून जन्माला आलोय त्याच्यासाठी आपण बोललं पाहिजे. पक्षाला विचारलं नाही, पक्षाला